गुरुजींनी फळ्यावर लिहिलं माय हेड माझे डोके, माय बुक माझे पुस्तक, माय शूज माझे बूट, माय कॅप माझी टोपी. हां, आणि गुरुजींनी सांगितलं नुसते इंग्रजी शब्द लिहिलेत उच्चार, अर्थ वहीमध्ये लिहा. माय हेड, एक मुलगा आज्ञाधारक होता, व्यवहारानं वागणार होता. काय गुरुजी? माय हेड माझे डोके. गुरुजी खरंच? हो. मग त्यानं माय हेडचा अर्थ लिहिला गुरुजींचे डोके. गुरुजी म्हणलेली माझे डोके. खरंच गुरुजी? हो, गुरुजींचे डोके. घरी येऊन पाठ करू लागला. बाबा म्हणले काय वेडा आहेस का? माय हेड म्हणजे गुरुजींचे डोके कुणी सांगितलं? त्यांनाच सांगितलं. पुसते मग काय लिहू? तिथं ले माय हेड म्हणजे माझे डोके. अहो बाबा, तिकडं गुरुजी म्हणतात माझे डोके, तुम्ही म्हणताय माझे, नक्की का हो? त्यानं ते पुसलं लिहिलं माय हेड बाबांचे डोके. शब्दशः अर्थ घेतला. पुन्हा शाळेत गेला. गुरुजी म्हणले वेडा आहे का? बाबांचे डोके कुणी सांगितलं? त्यांनीच सांगितलं. माझे डोके लिही. परत त्यानं पुसलं लिहिलं गुरुजींचे डोके. घरी आल्यावर बाबा म्हणले वेडा आहे का? तुला सांगितलं ना माय हेड माझे. अहो गुरुजी म्हणतात माझे, तुम्ही म्हणते पोस माझे डोके. परत लिहिलं बाबांचे. मग त्यानं विचार केला शांतपणे ओंकारनं. मग त्यानं असं लिहिलं माय हेड, शाळेत आल्यावर गुरुजींचे डोके, घरी गेल्यावर बाबांचे डोके. मुख्याध्यापक आठवड्यातून एकदा आले इन्स्पेक्शनला आणि मुख्याध्यापक म्हणले हे कुणी सांगितलं तुला गुरुजींचे डोके, घरी गेल्यावर बाबांचे डोके? त्यांनीच सांगितले. ते पुस. मग काय लिहू? माझे डोके. मग त्यानं असं लिहिलं माय हेड, शाळेत गेल्यावर गुरुजींचे डोके, घरी आल्यावर बाबांचे डोके, आठवड्यातून एकदा मुख्याध्यापकांचे डोके. शब्दशः अर्थ माझे डोके. चुकलं काय? वर्म.